नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या काही महिन्यांवर आलेला असताना नाशिकमधून अत्यंत धक्कादायक आणि हादरवून टाकणारा प्रकार समोर आला आहे। कुंभमेळ्याच्या 32,000 कोटींच्या कामांचा फायदा उचलण्यासाठी भामट्यांनी चक्क 500 कोटींच्या बनावट वर्क ऑर्डर्स तयार केल्याचं उघड झालंय। यातून ठेकेदारांना 65 लाखांचा गंडा घातल्याचं उघडकीस आलंय। नक्की कसा झालाय हा 500 कोटींचा महाघोटाळा पाहूयात। नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तब्बल 32,000 कोटींची कामं होणार आहेत। पण याच संधीचा फायदा घेऊन भामट्यांनी गंडा घालण्याचा भलताच पराक्रम केला। या ठगांनी सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाच्या मूळ वर्क ऑर्डरची कॉपी पेस्ट केली आहे। एवढंच नाही तर विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांची AI तंत्रज्ञानाच्या मदतीनं बनावट डिजिटल स्वाक्षरी ठोकून हुबेहूब 500 कोटींचे वर्क ऑर्डर्स तयार केले आहेत। याद्वारे ठेकेदारांना काम मिळवून देण्याच्या बहाण्यानं 65 लाख रुपये या ठगांनी उकळले। पण जेव्हा हे ठेकेदार बोगस वर्क ऑर्डर घेऊन प्रत्यक्ष कुंभमेळा प्राधिकरणाकडे गेले तेव्हा हा 500 कोटींचा बनावट घोळ उघड झाला। या प्रकरणी नाशिक पोलिसांनी संभाजीनगर, धुळे आणि जामनेर भागातून 4 संशयितांना तातडीनं ताब्यात घेतलंय। या प्रकरणामधील जो फिर्यादी आहेत त्या फिर्यादीशी संपर्क साधण्यात आला। फिर्यादीशी संपर्क साधून फिर्यादींच्या सांगण्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणामध्ये जे फिर्यादी आहेत त्या फिर्यादींची आणि त्या आरोपींची नाशिकमध्ये ओळख झाली आणि त्यांना कुंभमेळ्याच्या कामासंदर्भात काम देण्याचं आश्वासन दिलं, खोटं आश्वासन दिलं आणि या संदर्भात त्यांनी बनावट वर्क ऑर्डर तयार केल्या। दिशाभूल करण्यासाठी या ठगांनी पोलिसांना 2 वेळा जेवण, नाश्ता, ब्लँकेट आणि पिण्याचं पाणी पुरवण्याचं बनावट कंत्राट दाखवलं होतं। मात्र 30 एप्रिलला डॉक्टर गेडाम यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल होताच पोलिसांच्या SITनं या टोळीचा पर्दाफाश केला। कुंभमेळ्याच्या नावाखाली 500 कोटींचा असा बनावट खेळ रंगल्यानं संपूर्ण प्रशासनात खळबळ उडाली आहे। ठेकेदारांनी अशा कोणत्याही ऑफलाईन मिळणाऱ्या कामांवर किंवा व्हॉट्सअपवर येणाऱ्या बोगस पत्रांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन प्रशासनानं केलंय। 100 कोटीच्या 150 कोटी रुपयाच्या बोगस वर्क ऑर्डर या त्या ठिकाणी घरी छापून त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि म्हणून मला हा अतिशय गंभीर गुन्हा आहे। त्याच्यामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही। जे दोषी असतील त्यांच्यावर अगदी कठोर आणि कडक कारवाई केली जाईल, कारण यापुढे असं कोणी करणार नाही। नुसत्या कुंभमेळ्यातच नाही तर इतर ठिकाणी होण्याची शक्यता आहे। वर्क ऑर्डर बोगस घरी छापून घ्यायच्या, लोकांना द्यायच्या, ही फसवणूक आहे। 420 आहे सगळं आता। म्हणून मला असं वाटतं की या संदर्भामध्ये कडक कारवाई होईल, पोलीस त्याची चौकशी करतात। 500 कोटींच्या बोगस वर्क ऑर्डरचा हा प्रकार म्हणजे प्रशासनाच्या नाकाखाली चाललेला एक मोठा डिजिटल दरोडाच होता। AIच्या मदतीनं उच्च अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करून कंत्राटदारांना लुटणाऱ्या या आंतरजिल्हा टोळीचं नेटवर्क नक्की कुठपर्यंत पसरलंय याचा तपास आता पोलीस करतायत। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।